राधे राधे. झालं का सगळ्यांचं चहा पाणी? आमच्या मुलींचं मुलांचं सगळ्यांचं चहा पाणी झालं का? लवकर सुटले बघा. मी आज म्हणलं काय करावं उठून आपलं आंघोळ केले. म्हणलं इडो सकाळच्याला नाही आहे म्हणून नाही बघा इडो करायला लागले. आणि हेच इडो टाकणार आहे. मुलींना बघ जा बरं का, काय एवढा मोठा नसतं या, हे जरा थोडा मोठा करणार आहे. नाहीतर दुसरे इडो तर सगळे असे छोटे इडोच आहेत. करते बघा इडो आपल्याला टाकायचा आहे. 11ला टाकू, 11ला टाकू, 11ला. मुलींनी बघ जा इडो. हक्काने सांगते मी तुम्हाला, आईचा इडो बघ जा. 10 शब्दातून 5 शब्द तरी कामाला येते. वयस्कर माणसाचा बघायचा असतं इडो. आता आपण म्हणतो काय काम करायला पाहिजे, काय काम करायला पाहिजे. पण आपल्याला काय बी काम करायला आहे बघा. व्यवसाय आहे आणि बाहेरचं काम करायला, रोजावर काम करायला तर कामच रोजावर करू नका बघा. रोजावर कामच करू नका. काय हो, दिवसभर मरमर मरायचं, 8 घंटे राबायचं आणि 8 घंट्याच्या नंतर आपल्याला 9,000 किंवा 12,000 असं पगार भेटते. त्यापेक्षा तुम्ही स्वतःचं काय पण करा, स्वतःचं काहीतरी करा. माझी तर हीच इच्छा आहे पहिल्यापासून. पण आणि जेवढं होत होतं तेवढं स्वतःचं करतच होते ना. पण आत्ता कसं, आता आपलं कुणी ऐकत नाही ना. आत्ता मेन आपलं कुणी ऐकत नाही म्हणून बघा. तरी बी तुमच्या घरात जर सपोर्ट असला तुमच्या परिवारचा, आता वयस्कर माणूस असलं तर तुमच्या सुना आहेत, लेक आहेत, नातू आहेत, त्यांना घेऊन करा की तुम्ही. आता मला मोप करायची हौस आहे, मला लय करायची हौस आहे. पण माझ्या पाठीमागं कोणीच उभा नाही, माझ्या पाठीमागं कोणीच उभा नाही. म्हणून मी अशीच बसले या. काय करावं ते कळा नाही. जे करत होते ना त्याच्यामध्ये फाटक्यात पाय झालाय माझा. म्हणून मला, मी एकलीमुळं मला काहीच करायचं जमा नाही. आणि मेन पायाचा प्रॉब्लेम आहे. मला चालायलाच येत नाही, पायाला दुखतात माझे, चालायलाच येत नाही मला. म्हणून त्यामुळं मी बघा अशी बसले. नाही तर मी अशी काय बसावं, मी अशी बसले नसते बघा. लय माझ्या डोक्यामध्ये, मी रात्रभर तर झोपत नाही आहे, रात्रभर झोपत नाही. असं डोक्यात विचार येते तर काहीतरी व्यवसाय करावं, काहीतरी व्यवसाय करावं. पण माझं कोणीच ऐका नाही. आणि आता हे करायचं म्हणलं तर सपोर्ट पाहिजे. पैसे काय माणूस कुठून बी 10-5 हजार रुपये घेईन. आणि आपल्याला काय मोठे पैसा नाही घ्यायचा. आपल्याला कर्जबाजारी करून काहीच करायचं नाही. आपलं 10,000च्या आतमध्ये, 10,000च्या आतमध्ये व्यवसाय करायचा. भेटतं की 10,000 महाग. आपल्याला जर 2,000 रुपये भेटले तर काय कमी आहे का हो? आणि तेच 10,000चे 15,000 करायचे, 15,000चे 20,000 करायचे. ते बी घर चालून शिने, घर चालून. आपल्या घरात रोजचे 500 रुपये लागतात. आपल्या घरात रोजचे 500 रुपये लागतात. कोणी पण बघा असं लोकांचे कामं करत असलं ना, माझं तर इच्छा आहे. कोणी पण असं दुसऱ्यांचं कामं करायचं असलं ना, दुसऱ्याचे कामं करू नका, गुलामी करू नका. बस झाली. थांबवा ही गुलामी, थांबवा ही गुलामी करायची, थांबवा. किती दिवस असं रोजावर काम करणार आपण हो? व्यवसाय करा. व्यवसायामध्ये तुम्हाला हे बघा 5,000चं बी केलं तरी तुम्हाला त्या 5,000 मागं 1,200 नक्कीच भेटणार आहेत. 1,200 रुपये नक्कीच भेटणार आहेत 5,000 मागं. आज 5,000 मागं जर 1,200 रुपये भेटले तर कोणचं वाईट आहे? आज 1,200 भेटले, आता उद्या किती आपले 11,000 झाले, 11,000 झाले. परवा दिवशी किती 12,000 झाले.
5 दिवसात तुमचे 15,000, तुमचे 16,000 रुपये होतात 5 दिवसात. झालं की तुमचं 5 दिवस तुम्ही कसे पण काढा. वरचे 200 रुपये चहा पाण्याला करता. 1000 म्हणलं तर तुमचे 5 दिवसामध्ये झाले की 15,000, 10,000चे. आणि काय पण व्यवसाय करा. बघा, थोडेसे कपडे आणा, रोडला बसा. काय ते 100-200 जातात ना, ते अतिक्रमवाले येतात, त्यांच्या हातामध्ये घाला. म्हणजे काय पण असं. नाहीतर फुकटच्या जागेत बसा. बरं हे करा, हे काम करा. नाहीतर भाज्या घेऊन बसा. 1000ची भाजी घेतली तर संध्याकाळी बघा कमीत कमी त्याचे आपल्याला कमीत कमी 1400 रुपये तरी भेटतात. 400 रुपये म्हणजे 1000 माग 400 रुपये भेटले तर कोणचे वाईट आहे? तो चांगलंच आहे की. आज 1000चा माल घेतला, उद्या 2000चा घेतला. आज 500 रुपये भेटले, उद्या 500 रुपये भेटले. बघा की 2 दिवसामध्ये तुम्हाला 1000 झाले. तुमचे 2000 गेले तर तुमचे झाले की 3000. 2 दिवसामध्ये 3000. 5 दिवस आपला त्याच्यातला पैसाच घेऊ नका. 100 रुपये चहा पाण्याला घ्या. बाकीचे तुमचे 5 दिवसामध्येच 5000 होतात की. 1000चे 1000चे. असं काहीतरी करावं, काहीतरी करा. किंवा बघा असं गळ्यातल्या पोते असतात, कानातला असत्या, हातातल्या बांगड्या असतात, हे टिकल्या असतात, बारक्या बारक्या कलरच्या बांगड्या असतात बघा, बांगड्या. असं काय पण असं थोडं 1000 रुपयाचं घेऊन बसलं ना तरी पण आपल्याला त्याचे 1500 तर होतेच बघा कमीत कमी. अर्ध्याला अर्ध भेटतो. मी तर तुम्हाला कमीच सांगते, अर्ध्याला अर्ध भेटते. मी पण केलेलं आहे ना, मी पण केलेलं आहे. पण मला सपोर्टच नाही. माझ्या मुली होत्या ना तेव्हा सपोर्ट होता, तर तेव्हा लोकांची गुलामी करत होते. त्या टायमाला मला किती 100 रुपये पण नव्हते काय बिझनेस करायला म्हणलं तर. हे लहान लहान लेकरं. आणि त्या टायमाला पण मी करायलाच पाहिजे होतं. आज मी लई झाले असते, फेमस झाले असते आज मी. त्या टायमाला पण मी करायलाच पाहिजे होतं. पण त्या टायमाला माझ्या असं डोक्यातच येत नव्हतं की नुसती लोकांची गुलामी, नुसती लोकांची गुलामी. ह्याच्या घरी काम कर, त्याच्या घरी काम कर, त्याच्या घरी काम कर. काहीच त्याने माझी सुधारणा नाही झाली हो. हे पॅकिंगमुळं तरी माझी थोडी सुधारणा झाली. तर पॅकिंग बी करते तर ते बी हाताला लागू देत नाहीत. तर मग मी तरी काय करू? म्हणून असं वाटते जाऊ दे मग. पण मी म्हणते माझं सोडा, माझ्या पाठीमागं कोणीच नाही आहे. तुमच्या पाठीमागं तुमचे परिवार आहेत, वाले आहेत. तुम्ही ते करा कसं पण, म्हणजे डोळे झाकून पण करावं. कपड्याचा व्यवसाय करा, किंवा हे बघा भाजीचा व्यवसाय करा, किंवा किती आहे हो काय 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 बी लोक घेऊन बसतात हो. काय बी बिगर फुकटच्या जायामध्ये कुठं बी कडे कोपरा धरून बसतात. त्याच्यामध्ये हे बघा 500-600 रुपये थोड्या पैशामध्ये कमावतात. 1000 रुपयामध्ये 500-600 कमावतात. मग तुम्ही का गप्प बसलात? तुम्ही पण करा की माझ्या मुलींनो आणि मुलांनो. खाली डोके घेऊन बसू नका हो. आपला खाली दिमाग चालत नाही आहे. म्हणून म्हणते माझी तीच इच्छा आहे की हे बघा घरोघर आपल्या मुली आहेत, मुलं आहेत. हे बघा हे व्यवसाय करा. छोटा असो मोठा असो व्यवसाय करा. माझी तर हीच विनंती आहे बघा सगळ्यांना. आता सगळे तर आहेत मोठे, पण आता गरीब एखादी बहीण असली, किंवा आपला भाऊ असला, किंवा आपल्या मुली असली, मुलं असलं, किंवा आपलं नातू असला, कुणी बी असू द्या, हे ऐका. सगळेच काय मोठे नाहीत बघा, आणि सगळेच काय मोठ्या घराण्यातले इडो बघत नाहीत. मोठ्या घरातले इडो कसं लय ते हायपाय इडो बघतात. असे गावंडाळे इडो आपल्यासारखेच बघतात. म्हणून मी सांगते, आता 100 लोकांनी जर इडो माझा बघितला तर त्याच्यामध्ये 4 लोक तरी बघा माझ्यासारखे बघते आणि त्यांच्या कामाला इडो येईल. म्हणून मी हे बघा इडो केलंय बघा, मोठा केलाय. म्हणून माझी विनंती आहे मुलींनो आणि मुलांनो, नातूंनो, गुलामी करू नका. माझी हीच विनंती आहे, गुलामी करू नका. माझ्या पाठीमागं आज कोणीच उभा नाही म्हणून शिने
मी हे बघा बसले या, तुम्ही बसू नका, माझी हीच विनंती आहे. भले 5,000 चालू करा, 1,000 चालू करा, 500 चालू करा. अहो मी भाजी खायला बसले होते, मी 100 रुपयात चालू केलं. 100 रुपयामध्ये 100चे मला संध्याकाळी हे बघा किती आले होते. 100चे मला आता काय सांगायचं तुम्हाला, 100चे मला 120 आले होते. 120 रुपये आले होते. 100चे 120 आले होते बघा ना. आणि त्याच्यातूनच एवढ्या मिरची म्हणजे काय घेतलं होतं मी, अद्रक घेतली होती आणि हिरवी मिरची घेतली होती आणि बघा थोडीशी भेंडी घेतली होती आणि त्याचे वाटे घालून बसले होते मी. असे असे इथं एक वाटा, इथं एक वाटा, इथं एक वाटा, इथं एक वाटा, असे बघा. इकडून किती 6 वाटे होते आणि इकडून 6 वाटे होते. 10-10 रुपयाला ते वाटे ऐकले. संध्याकाळी मला त्याचे 220 रुपये आले होते. आणि घेऊन बसले ना ते मिरची, भेंडी आणि अद्रक. तर मला घेऊन बसलेत काय भुईला मांडायचं का, मला पोतं पण नव्हतं. मग तिथंच एक बाईचं म्हणलं, ताई मला पोतं द्यावं, कोणी द्यायना मला. मग दुसरे म्हणले, लय बिचारी गरीब आहे वाटतं, द्या रे पोतं द्या रे. मग एका बाईनं मला पोतं दिलं होतं आणि ते पोतं हातरून शिनी मी ते तसं बसले होते. म्हणून तर मी पण हे बघा काय पण करा, खाली डोकं आपलं, खाली दिमाग आपला चालत नसतो. म्हणून काहीतरी केलं तर दिमाग चालतो. चला, धन्यवाद मुलांनो, मुलींनो, धन्यवाद.